मुंबईसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात मुंबईकर मतदान केंद्रावर जात मतदान करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यात आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे व त्यांच्या पत्नी या सुद्धा उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केलेलं आहे, मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अरे किती ना बाईट घेणार आहे भाई कुटुंबासह मतदान केलं आहे। काय सांगाल अरे यार नाही बस 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 भाई बोला भाई नीचे आ जाइए। सहकुटुंब आपण मतदान केलेलं आहे, काय सांगाल? अरे भाई खाली घे ना थोड़ा खाली घे ना यार ये मोबाइल थोड़ा खाली आणि लोकशाहीचा उत्सव या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे। अरे नितीन बघ ना आपल्या हक्काचं मतदान केलं पाहिजे आणि सगळ्यांनी घरातून बाहेर येऊन मतदान करावं आणि आपला हक्क बजवावा। देशाच्या विकासासाठी आणि म्हणून आज मी पाहतोय की उत्साह खूप जोरात आहे, उकाडा आहे, ऊन आहे, परंतु लोक मतदानाला उतरत आहेत। ही एक चांगली परिस्थिती, एक चांगली साईन जे म्हणतो आपण लोकशाही खाली कर। आणि संपूर्ण वातावरण जे आहे महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे पाहतोय, मतदार रांगेमध्ये उभे आहेत, मतदान करायला उत्सुक आहेत आणि त्यामुळे या मतदानामुळे या राज्याच्या देशाची जी काही लोकशाही आहे अधिक बळकट होईल, अधिक समृद्ध होईल आणि चांगले लोक निवडून येतील आणि नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री तिसऱ्यांदा करण्यासाठी लोक आतुर आहेत आणि मतदान देखील जोरात करतायत। आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील निवडणुकीमध्ये जे यश मिळालं त्यापेक्षा जास्तीचं यश या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळेल, कारण महायुतीने केलेलं काम, मोदीजींनी केलेलं काम आणि प्रत्येक मतदारसंघात झालेलं काम हे लोक कामाला पोचपावती देतील आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। भाई तुम्ही आता मुंबई ते 6च्या 6 जागा, MMR मधले 4 जागा, अशा 10च्या 10 जागा मुंबई आणि MMR मध्ये महायुती जिंकली। भाई तुम्ही मतदान केलेलं आहे, ते पिंक बूथ आहे, एक विशेष बूथ जे आहे ते या ठिकाणी आयोजित केलं होतं, त्याच्यात तुम्ही मतदान केलेलं आहे। श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, इन्होंने 2 साल में जो किया हुआ काम ये लोगों के सामने है। वहाँ हुए विकास के काम, वहाँ लोगों के हित के लिए हुए, इसलिए ये जो चुनाव है श्रीकांत शिंदे का जनता ने हाथ में लिया है और पूरी तरह रिकॉर्ड ब्रेक मार्जिन से डॉक्टर श्रीकांत शिंदे जीतेंगे और अपनी हैट्रिक करेंगे। लोगों को मैं यही अपील करूंगा, ये लोकशाही का उत्सव है, ये अपना वोट देना हमारा अधिकार है। आपका एक वोट देश को बदल सकता है, देश को विकास की ओर ले जा सकता है, राष्ट्र को प्रगति की ओर ले जा सकता है, राष्ट्र को महासत्ता की ओर ले जा सकता है। इसलिए आपका एक वोट कीमती है, सभी लोगों ने वोट डालना चाहिए। मैं देख रहा हूँ, माहौल देख रहा हूँ, सभी लोग आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनने के लिए बहुत आतुर है और इसलिए बहुत जोर से वोटिंग हो रही है और कड़ी धूप में लोग खड़े हैं।
सब लोग वोटिंग में आ रहे हैं। ये चित्र बहुत ही आशादायक है और बिल्कुल भारी वोटों से महायुति ये 5वें चरण की सभी सीटें जीतेगी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि यावेळी मतदारांना त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि विश्वासही व्यक्त केलाय।